नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपण MPSC क्वेश्चन ॲनालिसिस पाहतोय. त्याच्यातली पॉलिटीचे जे PYQ आहेत, अगदी 2011 पासून 2025 पर्यंतच्या प्रश्नांचं अचूक उत्तरासह परीक्षाभिमुख परिपूर्ण स्पष्टीकरण देणारी ही लेक्चर सिरीज. आणि त्याच्यातलं हे पुढचं लेक्चर आज आपण मूलभूत कर्तव्य फंडामेंटल ड्युटीजबद्दल आज आपण बोलणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे म्हणजेच डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीबद्दल बोललेलो आहे. आज नक्की काय आपली कर्तव्य आहेत आणि ते आपण पार पाडायला पाहिजेत की नाही पाडायला पाहिजेत याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. आणि याच्यावरची जे 60-70 प्रश्न आलेले आहेत 11 पासून 25 पर्यंत, तर त्या प्रश्नांचं विश्लेषण आज आपण या घटकामध्ये करणार आहोत. ही PDF जी आहे तर PDF तुम्हाला VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे. याशिवाय VJC स्टडी नावाचा आपला व्हॉट्सअपचे एक चॅनल आहे, त्याही चॅनलवरती तुम्हाला ही PDF मिळेल. या टेलिग्राम चॅनलची लिंक आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VJC स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, जर का तुम्हाला लेक्चर खरंच जेन्युइनली आवडत असतील, लाईक करा. आणि जे तुमचे मित्रमैत्रिणी कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करतात, कुठली असू द्या, MPC असू द्या, UPC असू द्या, जिथं पॉलिटीचा रेफरन्स येतोय, संदर्भ येतोय, तर त्या कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत, तुमच्या भाऊ बहिणीपर्यंत किंवा तुमच्या नातलगापर्यंत ही लेक्चर सिरीज न विसरता पोहोचा. आणि थोडेसे जास्त व्ह्यूज आणा, लाईक करा, जास्तीत जास्त लाईक करा. हेच माझ्यासाठी थोडंसं बूटस्ट्रॅप ठरवू शकतो. हे फ्री आहे, याच्यासाठी मी तुमच्याकडून ₹1 नाही घेत. त्याच्यामुळं तुमचं एक हे करा तुम्ही की शेअर करत राहा, बाकी काय तुमच्याकडून अपेक्षा नाही आहे. आणि तुम्हाला जर का काही प्रश्न असतील तर तेही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमचे कमेंट तुमच्या नेहमीच वेलकम आहेत. स्टिक टू द पॉईंट, क्वेश्चन ऑलवेज वेलकम. डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन्स असतील काही तर तीही सांगा, की जेणेकरून पुढच्या येणाऱ्या लेक्चरमध्ये आपल्याला ती सजेशन्स गृहीत धरून त्याच्यामध्ये मला या लेक्चरमध्ये सुधारणा करता येतील. ओके, हीच एक रिक्वेस्ट आहे, याच्यापेक्षा मी काय सांगू शकतो. बरोबर, चला सुरुवात करूया. मूलभूत कर्तव्य. सर्वांना माहितीच आहे की मूलभूत कर्तव्य काय राज्यघटनेत सुरुवातीला नव्हती. 1976ला जी 42वी घटना दुरुस्ती करण्यात आली, तर त्या घटना दुरुस्तीनं ही मूलभूत कर्तव्ये जी आहेत तर ती भारताच्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. आता एक ब्रिटिश राजकीय विचारवंत आहे हेरॉल्ड लास्की नावाचा, तर यांच्या मते हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. बरोबर का? जर का तुम्हाला मूलभूत हक्क त्याचा उपभोग घ्यायचा असेल तर तुम्हाला मूलभूत कर्तव्य पारच पाडावे लागतील. ओके, म्हणजे तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवे असेल तर कर्तव्य म्हणून तुम्ही तुमच्या पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे. तुमचे जे नॅशनल मूव्हमेंट्स आहेत किंवा राष्ट्रीय स्मारकं आहेत त्याचं तुम्ही संरक्षण आणि संवर्धन केलं पाहिजे. म्हणजेच काय, तर हेरॉल्ड लास्की यांच्या मते हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. बरोबर. आणि ज्यावेळेस आपण या कर्तव्यांचा अभ्यास करतो तर हे 5-6 घटक किंवा या घटकांतर्गतच ह्या मूलभूत कर्तव्याचा अभ्यास करायला पाहिजे. आयोगाने याच्या पलीकडे प्रश्न विचारलेला नाही आहे. पहिला घटक आहे मूलभूत कर्तव्याची पार्श्वभूमी. म्हणजे सर्वात महत्त्वाचं काय, ही कर्तव्य आली कुठून. ओके, हे सर्व पहिल्यांदा राज्यघटनेत समाविष्ट होती का, तर पहिल्यांदा ही कर्तव्य राज्यघटनेत समाविष्ट नव्हती. काँग्रेस सरकारने म्हणजे आणीबाणीच्या दरम्यान इंदिरा गांधी सरकारनं तत्कालीन काँग्रेसचे अध्यक्ष सरदार स्वर्णसिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली. आणि म्हणून या समितीला जे आहे तर ते स्वर्णसिंग समिती या नावानं ओळखलं जातं. मागील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर म्हणजे आणीबाणी आणि त्या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यघटनामध्ये दुरुस्त्या करण्याबाबत शिफारशी करण्याची जबाबदारी जी होती तर या स्वर्णसिंग समितीवरती टाकली होती. आणि यांनी ज्या शिफारशी केल्या तर त्या शिफारशीवरती आधारित इंदिरा गांधी सरकारनं 42वा घटना दुरुस्ती कायदा पारित केला. आणि 1976मध्ये ही घटना दुरुस्ती झाली. आणि मग काँग्रेस पक्षाने या समितीच्या काही शिफारशी स्वीकारल्या, काहीमध्ये दुरुस्त्या केल्या आणि दुरुस्त्या करून मग 42व्या घटना दुरुस्तीद्वारे राज्यघटनेत एकूण 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता या स्वर्णसिंग समितीने असं सांगितलं होतं की जे लोक मूलभूत कर्तव्याचं पालन करणार नाही आहेत तर अशा लोकांना शिक्षा केली जावी, परंतु ही तरतूद मात्र राज्यघटनेत स्वीकारण्यात आलेली नाही. ओके, आलं लक्षात. तर 1976ची ही सरदार स्वर्णसिंग समिती. आणि सरदार स्वर्णसिंग कोण होते, तर तत्कालीन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष होते, हे लक्षात ठेवा. आणि सध्या भारताच्या राज्यघटनेमध्ये एकूण 11 मूलभूत कर्तव्य आहेत. 10 + 2002 मध्ये 11वे मूलभूत कर्तव्य ॲड करण्यात आले. ही झाली मूलभूत कर्तव्याची पार्श्वभूमी. 1976 सालच्या 42व्या घटना दुरुस्तीद्वारे आता ही घटनात्मक तरतुद्या कुठं आहेत, 51A किंवा त्याला क सुद्धा मराठीत म्हटलं जाते, मी तुम्हाला खाली दाखवतो ते. 51A हे नवं कलम आणि भाग 4A समाविष्ट करून
त्यात नागरिकांचे इथं ए लिहायचे राहिले, भाग 4A समाविष्ट करून त्याच्यामध्ये नागरिकांची मूलभूत कर्तव्य म्हणजे फंडामेंटल ड्युटीज ॲड केल्यात आले आणि 3 जानेवारी 1977 पासून या भागाची अंमलबजावणी सुरू झाली. ओके, 1976ची 42व्या घटनादुरुस्तीने ही कर्तव्य ॲड करण्यात आली आणि या भागाची अंमलबजावणी जी आहे तर ती 3 जानेवारी 1977 पासून आपल्याला सुरू झाल्याचं दिसतंय. याच्यावरती प्रश्न अजूनपर्यंत या डेटवरती प्रश्न आला नाही आहे, येण्याची शक्यता आहे कारण यावर्षी संविधानाला 75 वर्ष पूर्ण झालेत. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. भाग 4ची अंमलबजावणी कधीपासून झाली? 3 जानेवारी 1977 पासून. ओके, आणि नागरिकांमध्ये कर्तव्य भावना रुजावी या हेतूने सरदार सुवर्णसिंग समितीच्या 1976ला ही समिती होती. शिफारशीवरून 42व्या घटनादुरुस्तीने 10 मूलभूत कर्तव्यांची यादी जी आहे तर ती राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलेली होती आणि मग 86वी घटनादुरुस्ती जी 2002मध्ये करण्यात आली. या घटनादुरुस्तीनं 11वे कर्तव्य जे आहे तर त्या राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलं की जे शिक्षणासंबंधी आहे. 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना किंवा अपत्यांना पालकांनी किंवा मोफत म्हणजे शिक्षण द्यावं किंवा शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी असं ते मूलभूत कर्तव्य आहे. आलं लक्षात? समजलं? ह्या त्याच्यातल्या ज्या आहेत तर काय आहेत या महत्त्वाच्या कर्तव्यापैकी तरतुदी आहेत. महात्मा गांधींनी जे आहे तर या मूलभूत कर्तव्यावरती एक भाष्य केलं होतं. तुम्हाला मी ॲज इट इज वाचून दाखवतो. मी ते बाजूला लिहून काढले. महात्मा गांधींनी सर्व नागरिकांच्या आर्थिक आणि सामाजिक जबाबदारीवर भर देता म्हटलं होतं की हक्कांचा मूळ स्रोत कर्तव्य हेच आहे. आपण सर्वांनी आपली कर्तव्य बजावली तर हक्क हे दूर नाहीत. कर्तव्यांना बाजूला सारून आपण केवळ हक्कांचाच पाठपुरावा करत राहिलो तर हक्क आपल्याला सातत्याने हुलकावणी देत राहतील. त्याच्यामुळं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हेरल्ड लॉस्की आणि महात्मा गांधी या दोघांनीही मूलभूत कर्तव्यांना तेवढंच महत्त्व दिले की जेवढं आपल्या मूलभूत हक्कांना होतं. ओके, महात्मा गांधी तर असं म्हणतात की जर का तुम्ही मूलभूत कर्तव्याचं पालन केलं नाही तर तुम्हाला मूलभूत हक्क नेहमीच तुम्हाला हुलकावणी देत जातील, म्हणजे तुमच्यापासून दूर जातील. आलं लक्षात? म्हणजे मूलभूत कर्तव्य ही जबाबदारीची जाणीव करून देणारे कर्तव्य आहेत किंवा तत्व आहेत. म्हणून ही सुद्धा राज्यघटनेचा एक महत्त्वाचा भाग जो आहे तर तो समजला जातो. सुवर्णसिंग समितीबद्दल मी तुम्हाला सांगितलं, मग 42वी घटना दुरुस्ती झाली. आता या मूलभूत कर्तव्याची वैशिष्ट्य आहेत हा जो टॉपिक आहे मूलभूत कर्तव्याचे वैशिष्ट्य आणि महत्त्व, मूलभूत कर्तव्य आणि सर्वोच्च न्यायालय हे 2 टॉपिक जे आहेत तर तुम्हाला मेन्स ओरिएंटेड आहेत. तर तुम्हाला उत्तर लिहिताना 2 टॉपिक कामाला येतील की काय कर्तव्य आहेत नक्की, कशाचा आदर केला पाहिजे, का केला पाहिजे, याचं महत्त्व काय. तर हे सगळं तुम्ही एकदा वाचून घ्या. ह्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या लेक्चर सिरीजमध्ये या कर्तव्याबद्दल मी बोललेलो आहे. ते लेक्चर जर का तुम्ही पाहिलं नसेल तर ते पाहून घ्या. आत्ता फक्त आपण प्रश्नाच्या अनुषंगानं जो महत्त्वाचा पार्ट आहे तर तो पार्टच इथं आपण चर्चा करूया. याशिवाय या मूलभूत हक्कांवरती काही टीकाही केल्या जातात, त्याही वाचून घ्या. मेन्सला तुम्हाला कामाला येऊ शकतात. आणि मग सर्वोच्च न्यायालयाची भूमिका, जसं मूलभूत हक्कांच्या बाबतीत वेगवेगळे खटले सर्वोच्च न्यायालयात उभा राहिले होते तसं मूलभूत कर्तव्यांच्या बाबतीतही वेगवेगळे खटले जे आहेत तर ते सर्वोच्च न्यायालयात उभा राहिले होते. उदाहरणार्थ चंद्रभवन बोर्डिंग विरुद्ध म्हैसूर राज्य असेल, त्याच्यानंतर सच्चिदानंद पांडे आणि इतर विरुद्ध पश्चिम बंगाल राज्य 1987चा खटला आहे. MC मेहता विरुद्ध भारतीय संघ 1988चा खटला आहे. असे जे वेगवेगळे खटले होते, उदाहरणार्थ विशाखा चांगला गाजलेला खटला आहे. विशाखा आणि इतर विरुद्ध राजस्थान राज्य 1997चा खटला आहे. आणि या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिला तर सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की नोकरी करणाऱ्या म्हणजे वर्किंग स्त्रियांच्या लैंगिक शोषणाला प्रतिबंध घालण्यासाठी राज्यघटनेतील कलम 141 अंतर्गत अधिकारांचा वापर करून विशाखा मार्गदर्शक तत्त्व जारी केली. याद्वारे स्त्रियांच्या प्रतिष्ठेला बाधक ठरणाऱ्या बाबींना प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न न्यायालयाने केला. आता हे कलम 141 काय आहे तर कलम 141 सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा सर्व न्यायालयांवरती बंधनकारक असेल अशी तरतूद कलम 141 मध्ये आहे. ओके, आणि मग सगळ्यात लेटेस्ट जर का तुम्ही खटला पाहिला जो मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे तर तो आहे अशोक कुमार ठाकूर विरुद्ध भारतीय संघ. हे जे काही 10-12 खटले आहेत की जे मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहेत याच्याबद्दल थोडंसं तुम्ही वाचून घ्यायला पाहिजे. आणि वेगवेगळे खटले, कारण हे तुम्हाला कुठं कामाला येईल, हे तुम्हाला मेन्ससाठी आन्सर रायटिंगला कामाला येईल. ओके, त्याच्यानंतर 1998ला एक वर्मा समिती आली होती, ही मूलभूत कर्तव्याशी संबंधित होती. सर्वोच्च न्यायालयानं मे 1998मध्ये देशातील नागरिकांना मूलभूत कर्तव्यांचं शिक्षण देण्याबाबत करण्यात आलेल्या शिफारशींना प्रत्यक्षात आणण्यासाठी सरकारकडे काय योजना आहे या संदर्भात केंद्र सरकारला सूचना जारी केली. आणि या सूचनेनुसार मग केंद्र सरकारने माजी सरन्यायाधीश जे आहेत आणि राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष न्यायमूर्ती जगदीश शरण JS वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली 21 जुलै 1998 रोजी एका समितीचं गठन केलं होतं.
आणि मग त्या समितीनं ऑक्टोबर 1999 आपल्या केंद्र सरकारला अहवाल सादर केला आणि वेगवेगळ्या शिफारसी केल्या. ओके, तर त्या शिफारशी इथं त्याच्यावरती आजपर्यंत प्रश्न आलेला नाही आहे आणि मे बी त्याच्यावरती येण्याची शक्यता नाही आहे, कारण ते थोडंसं आउटडेटेड झालं आहे. ओके, तुम्हाला मेन्सला हे कामाला येऊ शकतं. आणि मग राज्यघटना पुनर्विलोकन आयोग जो आहे MN वेंकटचलैया, की जो 22 फेब्रुवारी 2000 केंद्र सरकारनं स्थापन केला होता राज्यघटनेचं पुनर्विलोकन करण्यासाठी. आणि यांनी मूलभूत कर्तव्य म्हणजे ॲड करावीत नवीन अशी शिफारस केली. त्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये मतदान करण्याचं एक मूलभूत कर्तव्याची शिफारस या वेंकटचलैया आयोगाने केली होती, परंतु त्याची अजून काही अंमलबजावणी झालेली नाही आहे. तर अशा रीतीनं हे वर्मा समिती आणि वेंकटचलैया आयोग या दोन गोष्टी मेन्स ओरिएंटेड आहेत. ह्या वेंकटचलैया आयोगावरती एकदा फंडामेंटल राईटच्या सेक्शनमध्ये त्यांनी प्रश्न विचारला होता, परंतु मूलभूत कर्तव्यावरती त्यांनी अजून तरी काही प्रश्न विचारलेला नाही. परंतु आपलं एक मोरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ते आपण वाचून घ्यायला पाहिजे. भविष्यात जर का प्रश्न आला तर तो तुम्हाला व्यवस्थितपणे टॅकल करता येईल. दॅट्स इट. आणि आत्ता जी आपली स्टेट बोर्डची मराठी पुस्तकं आहेत तर त्याच्या सुरुवातीला भारतीय संविधानाचं प्रास्ताविक तर प्रिंट केलंच जातं, त्याच्याबरोबर भारताच्या संविधानातल्या नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यसुद्धा तिथं समाविष्ट केले जातात. भाग 4A त्याला मराठीमध्ये इथं त्यांनी क म्हटलं आहे आणि कलम 51A किंवा त्याला इथं क म्हटलं आहे. तर ही तुम्हाला जी मूलभूत कर्तव्य आहेत तर तिथं 1 by 1 दिसतील. काही ठिकाणी तिथं कच्या ठिकाणी 1 म्हटलं आहे. बघा, पहिलं आहे प्रत्येक नागरिकानं संविधानाचं पालन करावं, संविधानातील आदर्शांचा राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करावा, स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शांचं पालन करावं. ही जी किती जवळजवळ इथं ही 11 मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत. हे कुठल्याही स्टेट बोर्डच्या पुस्तकाच्या सुरुवातीला हे तुम्हाला छापलेलं दिसेल, ते तुम्ही वाचून घ्या. ओके, आणि हे शेवटचं जे मूलभूत 11वं कर्तव्य आहे ते होतं हे 2002च्या 86व्या घटना दुरुस्तीने ॲड करण्यात आलं. 6 ते 14 वयोगटातील आपल्या पाल्यांना पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणं आणि ते मोफत आणि सक्तीचं शिक्षण आहे, सक्तीचं आणि मोफत शिक्षण आहे, हे फंडामेंटल राईट्स आहे आणि ते राज्यसंस्थेने उपलब्ध करून द्यावं हे राज्य धोरणाचं मार्गदर्शक तत्व आहे. म्हणजे शिक्षणाला भारतात किती महत्त्व आहे किंवा भारताच्या राज्यघटनेत त्याला किती ग्लोरिफाय करण्यात आलेलं आहे हे आपल्याला यावरून दिसून येतं. आणि आत्ता ॲक्च्युअल आपण घालूया प्रश्नांना हात. 2011 पासून 2025 पर्यंत आलेल्या प्रश्नांचं परीक्षा घेऊन परिपूर्ण विश्लेषण आज आपण या लेक्चरमध्ये करूया. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. MPSC 2023 एका परीक्षेला प्रश्न आला होता. योग्य कथन तुम्हाला ओळखायचं आहे. 1976 काँग्रेस पक्षाने मूलभूत कर्तव्याबाबत शिफारशी करण्यासाठी सरदार सुवर्णसिंग समितीची स्थापना केली. बरोबर आहे. वयवर्ष 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना किंवा पालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं हे मूलभूत कर्तव्य 88 नाही आहे, ते 86वी घटना दुरुस्ती होती 2002. तर पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे ए हे जे आहे तर हे बरोबर उत्तर या ठिकाणी असल्याचं आपल्याला दिसतंय. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं मूलभूत कर्तव्य आहेत? आता मी मागाशी सांगितलं तुम्हाला जे 11 मूलभूत कर्तव्य आहेत तर कुठलं मूलभूत कर्तव्य आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणं आहे का? आहे. भारताच्या सार्वभौमत्व अखंडतेचं आणि ऐक्याचं रक्षण करणं आहे का? आहे. हे आहे ना. आणि तिसरं आहे वैज्ञानिक स्वभाव व मानवतावाद विकसित करणं, हे सुद्धा आहे. तर वरची तिन्हीच्या तिन्ही ही जी आहेत तर ते आपली मूलभूत कर्तव्य आहेत. पर्याय क्रमांक 4 जो आहे तर त्याचं बरोबर उत्तर आहे. एकदा मी तुम्हाला मूलभूत कर्तव्य सांगतो म्हणजे पुढं नाही होणार. पहिलं मूलभूत कर्तव्य आहे संविधानाचं पालन करणं, संविधानाने पुरस्कारलेले आदर्श व उभ्या केलेल्या संस्था तसंच राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणं. दुसरं, राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास प्रेरक ठरलेल्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचं अनुसरण करणं. तिसरं, देशाचे सार्वभौमत्व, ऐक्य व अखंडत्व अबाधित राखणं व त्यांचं संरक्षण करणं. चौथं, देशाचं संरक्षण व राष्ट्रीय सेवा करण्यास सिद्ध राहणं. 5वं, धर्म, भाषा, प्रदेश वगैरे वगैरे वर्ग वगैरे भेद विसरून अखिल भारतीय जनतेने कोपावं, भातृभाव वाढीस लावणं, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथा सोडून देणं, आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारसाचं मोल जाणून त्याचं जतन करणं. 7वं, अरण्य, सरोवरे, नद्या व अन्य जीवसृष्टी यासह नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करून त्यात सुधारणा करणं आणि सजीव प्राण्याबाबत भूतदया बाळगणं. 8वं, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारक वृत्ती यांचा विकास करणं. 9वं, सार्वजनिक संपत्तीचं रक्षण करणं आणि हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणं. 10वं, आपलं राष्ट्र सतत उपक्रम व उपलब्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशा प्रकारे सर्व व्यक्तिगत व सामुदायिक कार्यक्षेत्रात पराकाष्ठेचे प्रावीण्य संपादन करण्यासाठी झटणं.
आणि 11वं शेवटचं कर्तव्य, मातापित्यांनी किंवा पालकांनी 6 ते 14 वयोगटातील आपलं अपत्य किंवा पाल्याला प्राथमिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं. तर अशी ही 11 मूलभूत कर्तव्य भारताच्या राज्यघटनेमध्ये 42व्या घटना दुरुस्तीनुसार 1976 मध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. दॅट्स इट. चलो पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या 42व्या घटना दुरुस्तीने 4थ्या भागातील कलम डॅश डॅशमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. भाग 51 भाग 1. आता मराठीत त्यांनी क म्हटलंय, हे थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल आहे, कारण 51 जर का असेल तर त्याला ए म्हणतो, परंतु हे जर का तुम्ही स्टेट बोर्डच्या पुस्तकात पाहिलं तर तिथं क दिले. मे बी ते क चुकीचं कन्सिडर करा आणि हेच बरोबर आहे, कारण आयोगाने म्हणूनच प्रश्न विचारलाय, नॉट क. ओके. म्हणजे ए फॉर ॲपल आणि ए फॉर ॲपल मूलभूत कर्तव्य. कसं लक्षात ठेवायचं तसं ठेवा. ओके. इट्स युअर ओन चॉईस. योग्य कथनं ओळखा. तुम्हाला 2 कथनं दिलेले आहेत, त्याच्यातलं योग्य कथन तुम्हाला ओळखायचं आहे. मूलभूत कर्तव्य सर्व व्यक्तींसाठी, नागरिक असो वा परदेशी व्यक्ती असो, लागू आहेत. ओके. परकीय व्यक्तींना नाही आहेत, ते फक्त भारतीय नागरिकांना आहेत. पर्याय चुकीचा. मूलभूत कर्तव्य न्यायप्रविष्ट स्वरूपाची आहेत. ओके. तर ती नाही आहेत, न्यायप्रविष्ट स्वरूपाची नाही आहेत. हे सुद्धा विधान चुकीचं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरीलपैकी एकही नाही. दोन्हीच्या दोन्ही विधानं आहेत, तर ती ॲब्सोल्युटली चुकीची आहेत. ओके. समजलं. सोपे प्रश्न आहेत, थोडंसं फास्ट जाऊया म्हणजे लगेच आपलं लेक्चर संपेल आणि तुम्ही फ्री व्हाल. पुढचा प्रश्न आहे. राज्यघटनेच्या अनुच्छेद डॅश डॅशमध्ये नमूद केल्याप्रमाणे महिलांच्या प्रतिष्ठेला अपमानास्पद असणाऱ्या प्रथा सोडणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य असेल. कोणतं कर्तव्य आहे? तर हे त्याचं ऑप्शन आहे 3 51 AE. ओके. आता हे मी तुम्हाला 1 2 असं सांगितलं, त्यांनी ABCDE. ओके. ई म्हणजे ABCDEFG असं त्यांनी सांगितले. तर ई म्हणजे हे किती नंबरचं कर्तव्य असायला पाहिजे? तर ते 5 नंबरचं कर्तव्य असायला पाहिजे. दॅट्स इट. 51 AE. ओके. हा थोडासा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा प्रश्न असल्यामुळे त्यांनी काठिण्य पातळी वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रीला असा काय प्रश्न अजूनपर्यंत आलेला नाही आहे. पुढचा प्रश्न. 2002 मध्ये 86व्या घटना दुरुस्तीद्वारे भारतीय राज्यघटनेत कोणत्या मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला? सर्वांनाच माहीत आहे, 6 ते 14 वर्ष वयोगटातील पाल्यांना मातापित्यांनी किंवा पालकांनी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं, आणि हे 11वं मूलभूत कर्तव्य राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. आयोगाने पहिलं, दुसरं, 11वं असाच प्रश्न विचारला आहे. हे पहिल्यांदाच विचारला आहे. ओके. नंतर त्याच्यावरती प्रश्न काय आलेला नाही आहे. कोणत्या समितीच्या शिफारशींवरून मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला? ओके. सर्वांनाच माहीत आहे, सुवर्णसिंग समिती. सरदार सुवर्णसिंग तत्कालीन काँग्रेसचे हे अध्यक्ष होते आणि त्यावेळेला सरकार कोणाचं होतं? काँग्रेसचं होतं. आणि पंतप्रधान कोण होतं? आयर्न लेडी इंदिरा गांधी. ओके. आणि त्यांनी या समितीची शिफारस केली होती, स्थापना केली होती, आणि मग या समितीच्या शिफारशींवरून 42व्या घटना दुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आलेली दिसते. पुढचा प्रश्न. कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे 11व्या मूलभूत कर्तव्य यादीत नंतर समाविष्ट केलं? सर्वांनाच माहीत आहे, 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार शिक्षणाबाबतचं मूलभूत कर्तव्य 11वं राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलं. पुढचा प्रश्न. खालील विधानं विचारात घ्या आणि त्याच्यातलं तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे. भारतीय नागरिकांसाठीची मूलभूत कर्तव्य 1976 मध्ये राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली. बरोबर आहे हे वाक्य. 42व्या घटना दुरुस्तीने 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला होता. हे सुद्धा बरोबर आहे. सूरज सिंग समितीच्या शिफारशीने, नॉट, हे सूरज सिंग नव्हतं, हे सवर्ण सिंग होतं. सवर्ण सिंग समिती. दॅट्स इट. आणि हे काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष. त्याच्यामुळं आणि ब पर्याय क्रमांक 1 जे आहे तर त्याचं बरोबर उत्तर आहे. सूरज सिंग नाही आहे. हे तुम्हाला फसवलं जाऊ शकतं, कारण स्वर्ण आणि सूरज आपण हे एका जर का ह्याच्यात लयात वाचलं तर ते 2 मीटरमध्ये बसतंय, त्याच्यामुळे तुम्ही ते बरोबर करू शकता, परंतु क जे आहे तर ते चुकीचं आहे. 76ला नेमली 42व्या घटना दुरुस्ती हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न. खालील बाबींचा योग्य क्रम लावा. मूलभूत कर्तव्याच्या बाबतीत याचा तुम्हाला योग्य क्रम लावायचा आहे, म्हणजे पहिल्यांदा कुठलं मूलभूत कर्तव्य आहे हे तुम्हाला या ठिकाणी जे आहे तर ते सांगायचं आहे. प्रश्न तसा पाहायला गेला तर सोपा आहे. पहिलं कर्तव्य काय आपलं? राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा सन्मान आपल्याला पहिल्यांदा करायचा आहे. ओके. कुठं आहे? सगळीकडेच पहिल्यांदा आहे, म्हणजे हे पहिल्यांदा येईल. मग नंतर आपल्याला काय करायचं आहे? राष्ट्राची सेवा करायची आहे, म्हणजे हे येईल 2 नंबरला. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे?
नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करायचं आहे, म्हणजे हे येईल 3 नंबरला. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन मानवतावादाचा विकास करायचा आहे, हे येईल 4 नंबरला. म्हणजे जर का तुम्ही मूलभूत कर्तव्याच्या यादीत पाहिलं तर राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा सन्मान करणं 1 नंबरला येते, राष्ट्राची सेवा करणं 4 नंबरला येते, त्याच्यानंतर नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करणं 7 नंबरला येते, आणि वैज्ञानिक दृष्टिकोन मानवतावादाचा विकास करणं हे 8 नंबरला येते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ, ड, क आणि ब. ओके, इथं भ झालंय, ब वाचा. ओके, अ, ड, क आणि ब, दॅट्स इट. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, मूलभूत कर्तव्यांच्या संदर्भात कोणतं कथन असंगत आहे? असंगत याचा अर्थ ते चुकीचं असलं पाहिजे, बरोबर ना. मूळ संविधानात मूलभूत कर्तव्यांची तरतूद होती, पहिलंच चुकीचं आहे. 42व्या घटना दुरुस्तीद्वारे मूळ राज्यघटनेत 4था ए भाग जोडण्यात आला, बरोबर आहे. 2002 मध्ये आणखी एक कर्तव्य जोडण्यात आलं, बरोबर आहे. आई वडील पालक आपल्या 6 ते 14 वर्षापर्यंत मुलांना शिक्षण, हेही बरोबर आहे. तर ब, क असंगत आहे, चुकीचं आहे असं आपल्याला एक बाजूला, सॉरी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ जे आहे तर ते चुकीचं आहे, कारण ते त्यांनी बाजूला काढायला सांगितले, त्याच्यामुळं असंगत आहे. ब, क, ड ही विधानं आहेत तर ती बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 1 जे आहे तर याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, माता पित्यांनी किंवा पालकांनी 6 ते 14 वयोगटातील आपले अपत्य किंवा पाल्याला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं हे मूलभूत कर्तव्य कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे कायद्याने संविधानात अंतर्भूत करण्यात आलं? कितवी घटना दुरुस्ती आहे? पाठ झाल्यात आपल्याला. 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार हे कर्तव्य जे आहे तर ते राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलेलं आहे. ओके, दॅट्स इट. पुढचा प्रश्न बघा, भारताची संप्रभुता, एकता आणि अखंडतेचे रक्षण करणं आणि ती कायम राखणं हा उल्लेख खालीलपैकी कोठे आलेला दिसतो? कुठं आलेला दिसतो? तर हा मूलभूत कर्तव्यांच्या वर्णनात. कितवं मूलभूत कर्तव्य आहे? तर 3रं मूलभूत कर्तव्य आहे. त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय, देशाचं सार्वभौमत्व, ऐक्य व अखंडत्व अबाधित राखणं आणि त्याचं संरक्षण करणं हे 3रं मूलभूत कर्तव्य आहे. 11 पैकी हे 3रं मूलभूत कर्तव्य आहे, समजलं. आणि 4थं आहे मग देशाचं संरक्षण व राष्ट्रीय सेवा करण्यास सिद्ध राहणं. ओके, दॅट्स इट. 11 पैकी 3रं मूलभूत कर्तव्य या ठिकाणी तुम्हाला असल्याचं दिसतंय. पुढचा प्रश्न, कोणत्या घटना दुरुस्ती किंवा दुरुस्त्या मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहेत? 2 घटना दुरुस्त्या मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहेत. एक आहे 42वी घटना दुरुस्ती 1976 आणि 86वी घटना दुरुस्ती 2002. म्हणजे अ आणि क याचं उत्तर असायला पाहिजे पर्याय क्रमांक 4 अ आणि क ही 2 जे आहेत तर त्याची उत्तरं असल्याचं आपल्याला दिसतंय, बरोबर. आलं लक्षात, समजलं, दॅट्स इट. पुढे जाऊया. मूलभूत कर्तव्याबाबत खालील विधानं विचारात घ्या. 42व्या घटना दुरुस्ती समाविष्ट करण्यात आली, बरोबर आहे. 51 मध्ये करण्यात आली, बरोबर आहे. ती न्याय विचारणीय आहेत. न्याय विचारणीय म्हणजे काय? जर का तिची अंमलबजावणी झाली नाही किंवा त्याचं उल्लंघन झालं तर न्यायालयात जाता येतोय का? तर जाता येत नाही. त्याच्यामुळं क जे आहे तर ते चुकीचं आहे. आपल्याला असत्य विधान निवडायचं होतं तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 क जे आहे तर ते चुकीचं विधान आहे. अ आणि ब ही विधानं जी आहेत तर ते ॲब्सोल्युटली करेक्ट आहेत. ओके, चलो पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य आहेत? भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि एकात्मता यांचा आदर करणं व त्याचं संरक्षण करणं हे मूलभूत कर्तव्य 3 नंबर, बरोबर आहे. संविधानाचं पालन करणं तसंच राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीतांचा आदर करणं मूलभूत कर्तव्य 1, बरोबर आहे. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आणि मानवतावाद शोधक बुद्धी जी आहे तर ती विकसित करणं हे 8 नंबरचं मूलभूत कर्तव्य आहे. हे तिन्हीच्या तिन्ही जे आहेत तर ते मूलभूत कर्तव्य आहेत. याच्यामुळं पर्याय क्रमांक 4 जे आहे तर त्याचं बरोबर उत्तर असल्याचं आपल्याला दिसतंय. ओके, दॅट्स इट. सोपा प्रश्न होता म्हणून आपण फास्ट केलं. पुढचा प्रश्न बघा, टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. भारतीय राज्यघटनेच्या 51A मध्ये खालीलपैकी कोणत्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला नाही म्हटले? नाही. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचं मोल जाणून काय करायचं आहे? ते जतन करायचं आहे. ओके, हे 6 नंबरचं मूलभूत कर्तव्य आहे, बरोबर आहे. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन मानवतावाद 8 नंबरचं मूलभूत कर्तव्य, बरोबर आहे. राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचे असल्याचं घोषित केलेली स्मारके, स्थळे आणि वस्तू यांचं संरक्षण करणं हे सुद्धा बरोबर आहे. मादक पेय व आरोग्यास अपायकारक अशी अंमली द्रव्य यांच्या सेवनावरती बंदी आणणं, ओके, हे मात्र काय मूलभूत कर्तव्य नाही आहे. ओके,
हे चुकीचं आहे. सॉरी, राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचे असल्याचे घोषित केलेले स्मारके, स्थळे आणि वस्तू यांचं संरक्षण करणं. नाही, हे काही मूलभूत कर्तव्य नाही आहे. बरोबर. मूलभूत कर्तव्य कुठलं आहे? देशाचं सार्वभौमत्व, एक किंवा अखंडता अबाधित राखणं आणि त्यांचं संरक्षण करणं. स्मारके, स्थळे आणि वस्तू यांचं संरक्षण करणं. ओके. तर हे काय आहे? हे राज्य धोरणाचं मार्गदर्शक तत्व आहे. ओके. त्याच्यामुळं हे चुकीचं आहे. अ आणि ब हे जे दोन ऑप्शन आहेत. एकच मिनटं, काहीतरी चुकतं आपल्या प्रश्नात. काय करायचं आपल्याला? मूलभूत कर्तव्य समावेश करण्यात आलेला नाही असं त्यांनी विचारलंय. बरोबर ना? कुठल्या गोष्टींचा मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही आहे? तर बरोबर आहे ना. क आणि ड चा समावेश करण्यात आलेला नाही आहे. अ आणि ब चा समावेश करण्यात आलेला आहे. ओके. क आणि ड जे आहेत तर ती चुकीची आहेत. ही राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहेत. बरोबर, की जी राज्याने ती पार पाडायची आहेत आणि आपण फक्त कर्तव्य पार पाडायची आहेत, जी अ आणि ब मध्ये आहेत. दॅट्स इट. थोडंसं जम्बलिंग झालं होतं. डोंट वरी, आता बरोबर आहे. पुढचा प्रश्न, मी प्रश्न चुकीचा वाचला होता वाचताना, मला वाटलं की आहेत. पुढचा प्रश्न, भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केलेली आहे? हा प्रश्न थोडा जास्त गुगली होता. तर याचं उत्तर होतं त्यावेळेला जपानच्या राज्यघटनेमध्ये ही तुम्हाला लोकांसाठी जी मूलभूत कर्तव्यांचा समावेश असल्याचा आपल्याला दिसतो. आणि हा अनपेक्षित प्रश्न होता. कंबाईनला विचारला होता 2019ला. बऱ्याच जणांनी अमेरिका टाकलं होतं, परंतु ते उत्तर जे आहे तर ते चुकीचं आहे. दॅट्स इट. त्याचं उत्तर आहे जपान. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं विधान अयोग्य आहे? म्हणजे चुकीचं विधान आपल्याला बाजूला काढायचं आहे. बघा, पहिलं विधान आहे, राज्यघटनेमध्ये कोणत्याही मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी थेट तरतूद नाही किंवा त्यांचं उल्लंघन टाळण्यासाठी कोणत्याही शिक्षेची तरतूद नाही. ॲब्सोल्युटली बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालयाने असा निष्कर्ष काढला की मूलभूत कर्तव्य ही नागरिकांवर बंधनकारक आहेत, त्यामुळे राज्यांनी देखील ही उद्दिष्ट प्राप्त करण्याचा उत्कट प्रयत्न केला पाहिजे. हे सुद्धा बरोबर आहे. अनुच्छेद 51A, राज्यावर जरी स्पष्टपणे कोणतंही मूलभूत कर्तव्य शोधत नसलं तरी ती वस्तुस्थिती कायम राहते की प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य हे राज्याचं सामूहिक कर्तव्य आहे. हे सुद्धा बरोबर आहे. पण आपण तो मूलभूत कर्तव्य पार पाडत नाही, तो भाग वेगळा. ओके, ते आपण पार पाडायला पाहिजे. अयोग्य. पर्याय क्रमांक 4, एकही वाक्य चुकीचं नाही आहे. तिन्हीच्या तिन्ही वाक्य जे आहेत ॲब्सोल्युटली करेक्ट आहेत. 7 करोडचा प्रश्न. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, मूलभूत कर्तव्याबाबतच्या खालील विधानापैकी कोणतं विधान बरोबर नाही? बरोबर नाही याचा अर्थ चुकीचं असलं पाहिजे. चुकीचं. बरोबर, चुकीचं विधान शोधायचं. त्याचा समावेश 42व्या घटनादुरुस्तीने राज्यघटनेत करण्यात आला. काय? बरोबर आहे ना, करण्यात आला. त्यांचा समावेश राज्यघटनेतील विभाग किंवा भाग 4A या नव्या भागात करण्यात आला का? तर नव्याच भागात करण्यात आला. त्यांचा समावेश 51A मध्ये करण्यात आला. हेही बरोबर आहे. ती भारतीय नागरिकांना तसंच परकीयांना लागू आहेत? नाही, ती फक्त भारतीयांना लागू आहेत. परकीय लोकांनी इथं येऊन का मूलभूत कर्तव्य पार पाडायचं? तुम्हीच सांगा, का पाडायला पाहिजेत? जर का काही मूलभूत हक्क फक्त भारतीय नागरिकांनाच असतील तर मात्र मूलभूत कर्तव्यसुद्धा आपणच पार पाडायला पाहिजेत. त्याच्यामुळं 4 जे आहे तर ते चुकीचं आहे. 1, 2 आणि 3 ही विधानं बरोबर आहेत आणि आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कारण ते विधान चुकीचं आहे. पुढचा प्रश्न, राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश डॅश डॅश या हेतूंसाठी करण्यात आला. का करण्यात आला असा सरळ प्रश्न आहे. सामाजिक अन्यायापासून दुर्बल घटकांना वाचवणं असे काही तरतूदच नाही. ती कर्तव्य आहे, तिथं कोणाला वाचवायचं नाही आहे, देशाला वाचवण्यासाठी आपण काहीतरी करायचं आहे. बरोबर. त्याच्यामुळं एक चूक. मूलभूत हक्कांच्या दुरुपयोगास रोखणं असं काय नाही आहे, चूक. घटनाबाह्य आणि विध्वंसक कृत्यांना नियंत्रणात ठेवणं हे बरोबर आहे. मार्गदर्शक तत्वांना मूलभूत हक्कापेक्षा अधिक प्राधान्य नाही असं काय नाही, हे आहे. घटनाबाह्य आणि विध्वंसक कृत्यांना नियंत्रणात ठेवणं म्हणजे काय? आपण उगाच पर्यावरणाचा नाशच करायला लागलो, आपण राष्ट्रगीताचा आदरच करत नाही, ओके, संविधानाचा आपण आदरच करत नाही, हे जी काही विध्वंसक कृत्य आहेत किंवा घटनाबाह्य कृत्य आहेत, याला जर का नियंत्रित करायचं असेल तर ही मूलभूत कर्तव्य गरजेची आहेत आणि त्यासाठी ती राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. बाकी काहीच हेतू नाही त्याच्या पाठीमागचा, परंतु ते आपण मूलभूत कर्तव्य पार पाडत नाही, तो भाग वेगळा. ओके. त्याच्यामुळे आपल्याला मूलभूत हक्क पण नाही मिळाला पाहिजे जर का आपण कर्तव्य पार पाडत नसेल तर. पुढचा प्रश्न, खालील विधाने लक्षात घ्या आणि त्याच्यापैकी तुम्हाला बिनचूक किंवा बरोबर विधान ओळखायचं आहे. 1976च्या 42व्या घटनादुरुस्ती कायद्याने राज्यघटनेत 4A या विभागाचा किंवा भागाचा समावेश करण्यात आला. बरोबर आहे. या विभागात 51A ह्या एकमेव कलमाचा समावेश आहे. हेही बरोबर आहे. या घटनादुरुस्तीद्वारे नागरिकांच्या 10 मूलभूत कर्तव्यांची संहिता राज्यघटनेत समावेश करण्यात आली. हेही बरोबर आहे. 89व्या घटनादुरुस्ती 51A मध्ये नाही, 89वी नाही आहे,
88वी घटनादुरुस्ती ती होती की जी 2002ला करण्यात आलेली या ठिकाणी आपल्याला दिसते. त्याच्यामुळं अ, ब आणि क ही जी 3 विधानं आहेत तर ती बरोबर आहेत. त्याच्यामुळे याचं जे उत्तर आहे तर ते आहे पर्याय क्रमांक 1 अ, ब आणि क. दॅट्स इट. समजले इथपर्यंत? ओके, ओव्हर अँड आउट. पुढचा प्रश्न. खालील विधानं विचारात घ्या आणि त्याच्यातलं तुम्हाला बरोबर असलेलं विधान ओळखायचं आहे. मूलभूत कर्तव्यांची नोंद मूळ राज्यघटनेत करण्यात आली नव्हती. ॲब्सोल्युटली करेक्ट. 1976-42व्या घटनादुरुस्तीने 10 मूलभूत कर्तव्य ॲड केली. ॲब्सोल्युटली करेक्ट. 2001 साली 84वी नाही 88वी घटनादुरुस्ती. त्याच्यामुळं क जे आहे तर ते चुकतंय आणि मग या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे पर्याय क्रमांक 1 अ आणि ब. दॅट्स इट. चलो 2001 नाही 88, 2002. आता पाठ झाला असेल तुमचं ते. पुढचा प्रश्न आणि तुम्हाला याच्यात योग्य पर्याय निवडायचा आहे. खालीलपैकी कोणती मूलभूत कर्तव्य नागरिकांसाठी सांगितली आहेत? ओके, नागरिकांसाठी सांगितलेली मूलभूत कर्तव्य बघा. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाचा विकास करणं सांगितलंय. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचं जतन करणं सांगितलंय. ग्रामपंचायतीचं गठन करणं नाही, हे DPSP आहे आर्टिकल 40. त्याच्यामुळं क चुकीचं आहे. उत्पन्नावरील विषमता कमी करणं नाही, हे DPSP आहे, हे चुकीचं आहे. देशाचं संरक्षण करणं हे मात्र बरोबर आहे. समान नागरी संहिता हे सुद्धा DPSP आहे 44. त्याच्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. अ, ब आणि ई पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर या ठिकाणी आपल्याला असल्याचं दिसतंय. अ, ब आणि ई. समजलं? दॅट्स इट. पुढचा प्रश्न बघूया. खालील विधाने विचारात घ्या आणि त्याच्यातलं तुम्हाला बरोबर विधान निवडून द्या. मूळच्या राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता. बरोबर आहे. 1978 सालच्या नाही 44व्या घटनादुरुस्तीनं नाही. 44वी घटनादुरुस्ती 1978 साली झाली हे बरोबर आहे. परंतु 10 मूलभूत कर्तव्य मात्र 42व्या घटनादुरुस्तीने ॲड करण्यात आली. ब विधान चुकीचं आहे. 2002च्या 86व्या घटनादुरुस्तीद्वारे 11व्या कर्तव्याचा समावेश करण्यात आलेला आहे. ओके, बरोबर आहे. सॉरी, मागाशी मी 88 म्हटलो, 86 असं तुम्ही ऐकायचं आहे. ओके, माझ्या तोंडातून 88 चूक झालेली आहे, त्याच्याबद्दल क्षमस्व. आय अपॉलॉजाईज. परंतु ती घटनादुरुस्ती 86वी आहे, नॉट 88. 11व्या मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला. आव्हान केल्यास लष्करी सेवा करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य असल्याचं राज्यघटनेत नमूद आहे. असं काही नाही आहे. ओके, त्याच्यामुळं अ आणि क ही जी 2 विधान आहेत तर ते बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर त्याचं बरोबर उत्तर या ठिकाणी आपल्याला असल्याचं दिसतंय. अ आणि क बरोबर, बाकी 2 विधानं चुकीची आहेत. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेत नागरिकांची खालीलपैकी कोणती मूलभूत कर्तव्ये नेमून दिलेली आहेत? म्हणजे आहेत राज्यघटनेत. बरोबर, आणि त्याच्यातलं असणारी कर्तव्य आपल्याला निवडायची आहेत. सामाजिक अन्यायापासून दुर्बल घटकांचं संरक्षण करणं नाही, हे DPSP आहे, हे चुकीचं आहे. व्यक्तिगत आणि सामूहिक अशा प्रत्येक क्षेत्रात उच्चतम पातळी गाठण्याचा प्रयत्न करणं हे बरोबर आहे. ओके, म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रात आहात आणि ज्या प्रांतात आहात तिथलं टॉपला जावा असं मूलभूत कर्तव्य आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. ओके, म्हणजे बघा की राज्यघटनेत काय काय सांगितले. म्हणजे किती भारताची राज्यघटना ना, हे मला वाटतं जगातलं सगळ्यात सुंदर पुस्तक असायला पाहिजे. दॅट्स इट, मला वाटतं. बरोबर, तर ब बरोबर आहे. पुढचं आहे सार्वजनिक निवडणुकामध्ये मतदान करणं नाही, हे काय आपलं कर्तव्य नाही, मी म्हणतो ते करायला पाहिजे. शास्त्रीय वृत्ती विकसित करणं बरोबर आहे का? हे बरोबर आहे. ब आणि ड ही 2 विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर त्याचं बरोबर उत्तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आलं का लक्षात? तर हे आतापर्यंत आपण जवळजवळ 30 प्रश्नांचं डिस्कशन केलेलं आहे. आता पुढच्या 40 प्रश्नांचं डिस्कशन करूया. पुढचा प्रश्न. नागरिकांसाठी खालीलपैकी कोणती कर्तव्य विहित करण्यात आलेली आहेत? ग्रामपंचायतीचं संघटन करणं हे कसं काय असू शकतं? नाही. ओके, त्याच्यानंतर उत्पन्नातील विषमता कमी करणं नाही, हे कसं काय असू शकतं? देशाचं संरक्षण करणं हे असू शकतं किंवा हे कर्तव्य आहे. क बरोबर आहे. लष्करी सेवा बजावणं नाही. समान नागरी कायदा निश्चित करणं नाही. सार्वजनिक मतदान करणं नाही. एकच फक्त मूलभूत कर्तव्य ह्याच्यात आहे, ते आहे क. पर्याय क्रमांक 4. फक्त क जे विधान आहे तर ते बरोबर आहे. बाकीचे सगळी जे आहेत तर हे सार्वजनिक निवडणुकांमध्ये मतदान करणं नाही DPSP आहे, ना कर्तव्य आहे, ना फंडामेंटल राईट्स आहे. समान नागरी कायदा, उत्पन्नातील विषमता कमी करणं आणि ग्रामपंचायतीचे संघटन करणं या DPSP आहेत, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज. ओके, मागचं लेक्चर याच्यावरती आलेल्या प्रश्नांचं विश्लेषण आहे, पाहून घ्या. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणतं मूलभूत कर्तव्य नाही
तर एकच ह्याच्यात मूलभूत कर्तव्य कुठलं तरी नसायला पाहिजे आणि ते पहिलंच आहे, सार्वत्रिक निवडणुकामध्ये मतदान करणं. बरोबर. हा जो 2000 सालचा व्यंकटचलय आयोग होता ना, त्या आयोगाने शिफारस केली होती की एक नवीन कर्तव्य ॲड करा. ते कर्तव्य कुठलं असेल? सार्वत्रिक निवडणुकामध्ये मतदान करण्याचं. परंतु ते अजूनही ॲड करण्यात आलं नाही. मे बी येणाऱ्या काळामध्ये ते कर्तव्य होऊ शकतं आणि मला तर वाटतं ते करायला पाहिजे. आणि जे मतदान नाही करणार ना त्यांना काहीतरी करायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1चं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, योग्य कथनं ओळखायचे, म्हणजे योग्य वाक्य तुम्हाला ओळखायचे. 2 वाक्य आहेत. 42व्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आली. बरोबर आहे. 86व्या घटनादुरुस्तीने म्हणजे संविधानाद्वारे 11वे कर्तव्य के समाविष्ट करण्यात आलं. तर दोन्ही कथने जे आहेत तर ती या ठिकाणी ॲब्सोल्युटली करेक्ट आहेत. पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. बरोबर. चलो पुढे जाऊया. थोडंसं फास्ट होतं आय नो, परंतु हे प्रश्न रिपीट आहेत त्याच्यामुळे हे फास्ट गेलेलंच बरं. आणि तुम्हीसुद्धा जर का हे तुम्हाला कमी स्पीड वाटत असेल तर तुम्ही 1.2x बघा ज्यावेळेस तुम्ही लेक्चर यूट्यूबला पाहाल त्यावेळेस. पुढचा प्रश्न, मूलभूत कर्तव्याच्या संदर्भात खालील विधानं विचारात घ्या. मूलभूत कर्तव्य मूळ राज्यघटनेत समाविष्ट नव्हती. बरोबर आहे. किती वेळा सांगायचं? 1976-42 घटनादुरुस्तीने 10 मूलभूत कर्तव्य. बरोबर आहे. 6 ते 14 वयोगटातील मुलांना 11व्या कर्तव्य 86वी घटनादुरुस्ती 2002. बरोबर आहे. बरोबर विधाने ही तिन्हीच्या तिन्ही विधाने जी आहेत तर ती बरोबर आहेत. असा पर्याय किती नंबरचा आहे? तर असा पर्याय असायला पाहिजे 4 नंबर. पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 2002च्या 86व्या घटनादुरुस्तीद्वारे कोणतं मूलभूत कर्तव्य जोडण्यात आलं? कुठलं? पालकांनी 6 ते 14 वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं. पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे. आणि हे के किंवा 11वं कर्तव्य आहे. म्हणजे ए पासून के पर्यंत, म्हणजे 51A, 51B, 51C, B, E, F, G, H, I, J आणि के अशी के पर्यंत हे 11 कर्तव्य आहेत. ओके. आय हेट के. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही? चुकीचं विधान आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. मूलभूत कर्तव्यांची संख्या आता 11 आहे. बरोबर आहे. मूलभूत कर्तव्यांचा समावेश 76, 1942 घटनादुरुस्ती. बरोबर आहे. मूलभूत कर्तव्य अनुच्छेद 51 मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. नॉट 51A मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळं हे चुकीचं आहे. कोणत्याही कर्तव्याचा प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी तरतूद नाही. हे बरोबर आहे. नॉट 51A किंवा 51अ किंवा 51क ह्या तिन्हीचा अर्थ एकच आहे. 51क स्टेट बोर्डच्या पुस्तकात दिले. मी काय मानाचं सांगत नाही. आणि स्टेट बोर्ड इज द इम्पॉर्टंट बुक्स फॉर द ऑल MPSC ॲस्पायरंट्स. दॅट्स इट. करेक्ट. चल आगे बढ़ो. नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याबाबत खालीलपैकी कोणतं विधान बिनचूक याचा अर्थ ॲब्सोल्युटली करेक्ट आहे? 42व्या घटनादुरुस्ती 1976 द्वारे समाविष्ट. बरोबर आहे. मूलभूत कर्तव्यांच्या राज्यघटनेत समावेश करणारा जपान हा एकमेव देश आहे. हे सुद्धा बरोबर आहे. सॉरी, एकमेव नाही आहे, पहिल्यांदा तिथं होती. नंतर मग भारताने केली ना. मग आता भारताच्या पण राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य आहेत. त्याच्यामुळे जपान काय एकमेव राहिला नाही आहे. हे वाक्य चुकीचं आहे. 51 मध्ये 11 मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे आणि 11वे कर्तव्य 2002 मध्ये 83वे नाही हो, 86वे म्हणा की 86वी घटनादुरुस्ती. त्याच्यामुळे फक्त अ बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 जे आहे तर ते या ठिकाणी बरोबर उत्तर आपल्याला पाहायला मिळतंय. ओके. चलो पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घेतली आणि त्याच्यातलं तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे. सरदार सुवर्णसिंह समितीच्या शिफारशींवरून 42व्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्याची यादी भारतीय राज्यघटनेत जोडण्यात आली. बरोबर आहे. 2002च्या 86व्या घटनादुरुस्तीने 6 ते 14 या पोरांच्या शिक्षणाची तरतूद केली. ओके. नाही, इथं बघा काय प्रश्न आहे. इथं थोडं इंटरेस्टिंग आहे. 2006 नाही हो, 2002 आणि 86वी घटनादुरुस्ती. त्याच्यामुळे ब चुकले, अ बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 जे आहे तर याचं बरोबर उत्तर आहे. तुम्ही जर का ही प्रिंट आऊट काढली असेल तर हे लिहून घ्या बरं का. कुठं 2006 आहे, कुठं 2002 आहे, कुठं 42वी घटनादुरुस्ती, कुठं 44वी घटनादुरुस्ती, कुठं कुठलं कलम, कुठं DPSP आलेत, कुठं फंडामेंटल राईट्स आलेत, हे तिथं लिहून घ्या. हे तुम्हाला ऐनवेळी कामाला येणार आहे, लक्षात ठेवा. ओके. आणि जर का गुगली पडला आणि जर का एखादा क्वेश्चन रिपीट झाला नवीन परीक्षेत आणि जर का तुम्ही असं केलं नसेल आणि तुमचा प्रश्न चुकला तर तुम्हाला पश्चातापच करावा लागेल. त्याच्यामुळे प्लीज लिहून घ्या आणि प्रिंटआउट काढूनच घ्या. प्रिंटआउट काढल्याशिवाय हे वाचूच नका किंवा हे लेक्चर पाहूच नका. ओके. प्रिंटआउट काढूनच लेक्चर पहा. पुढचा प्रश्न, आणि मूलभूत कर्तव्याशी संबंध नाही असं तुम्हाला एक वाक्य बाजूला काढायचं आहे. बघा,
ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्यास लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचं अनुकरण करायचं आहे. ओके, अनुकरण करायचं आहे. तर करायचं आहे, बरोबर आहे. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचं मोल जाणून ते जतन करायचं आहे. तर हे सुद्धा बरोबर आहे. कमकुवत घटकांच्या विशेषतः अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधात वृद्धी करायची आहे, नाही, हे DPSP आहे, हे चुकीचं आहे. ऐतिहासिक हितसंबंधाच्या आणि राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या स्मारकांचं रक्षण करायचं आहे. तर हे सुद्धा काय बरोबर नाही आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर असायला पाहिजे काय कर्तव्याशी संबंध नाही असं विचारले, बरोबर. तर हे क सुद्धा नाही आहे. हे काय आहे, हे आहेत DPSP आहेत. दॅट्स इट. त्याच्यामुळे याचं उत्तर असायला पाहिजे पर्याय क्रमांक 3 क आणि ड. ओके, हे उदारमतवादी आहे आणि हे क जे आहे तर हे गांधीवादी DPSP आहे. ओके, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. दॅट्स इट. पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर. पुढचा प्रश्न, मूलभूत कर्तव्याबाबतच्या खालील विधानांचा विचार करा. म्हटले तर त्यांना काही महत्त्व नसतं, बरोबर आहे. ती 42व्या घटनादुरुस्तीने राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली, बरोबर आहे. ही कर्तव्य राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये कलम 51 मध्ये दिलेले आहेत, बरोबर आहे. अशीच कर्तव्य अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा आहेत, हे मात्र चुकीचं आहे. पहिला देश होता जपान आणि मग भारत. दॅट्स इट. आलं लक्षात, समजलं. आगे बढू. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानातील कोणता भाग हा महिलांच्या सन्मानाला न शोभणाऱ्या प्रथांचा त्याग करण्याबाबत सुचवतो. ओके, मूलभूत अधिकार सुचवतात की प्रस्तावना सुचवते की मूलभूत कर्तव्य सुचवतात की राज्यांच्या उद्दिष्टांची मार्गदर्शक तत्व की DPSP सुद्धा सुचवतात. ओके, तर हा जो आहे तर हा आहे मूलभूत कर्तव्यांचा भाग. 5वं मूलभूत कर्तव्य काय सांगते बघा. धर्म, भाषा, प्रदेश, वर्ग वगैरे भेद विसरून अखिल भारतीय जनतेत एकोपा व भातृभाव वाढीस लावणं किंवा बंधुभाव वाढीस लावणं आणि स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथा सोडून देणं, हे 5वं मूलभूत कर्तव्य जे आहे तर ते राज्यघटनेत त्याचा समावेश करण्यात या ठिकाणी आलेला आहे, बरोबर. चलो, पुढचा प्रश्न बघा. खालील विधानं विचारात घ्या आणि त्याच्यापैकी तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे. सुवर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला, बरोबर आहे. मूलभूत कर्तव्य फक्त भारतीय नागरिकांनाच लागू आहेत, बरोबर आहे. केशवानंद भारती केस मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे, नाही. ही केस 1973ची आहे आणि याच केसनं भारतीय राज्यघटनेसाठी बेसिक स्ट्रक्चर ठरवलेलं आहे आणि ही केस जी आहे घटनादुरुस्ती, फंडामेंटल राईट्स या गोष्टींशी संबंधित असणारी केस आहे. याशिवाय ही जी केस आहे तर ती सरनाम्याशी संबंधित असणारी सुद्धा केस आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ आणि ब. अ आणि ब जे आहे तर याचं बरोबर उत्तर आहे, बरोबर. समजलं. आगे बढो. पुढचा प्रश्न, योग्य क्रम निवडायचा आहे, म्हणजे जशी मूलभूत कर्तव्य आहेत तसा क्रम आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. बघा, पहिलं काय असायला पाहिजे, पहिल्यांदा आपण संविधानाचा सन्मान करायला पाहिजे, बरोबर. पर्याय क्रमांक काय करायला पाहिजे, आपण संविधानाचा सन्मान करायला पाहिजे. याचं उत्तर आहे पर्याय इथं 3 करा बरं का, 3 इथं खालीवर झाले. तर ड अ क आणि ब पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे. पहिल्यांदा संविधानाचा सन्मान करायचा आहे आणि मग भारताच्या सार्वभौमाचं रक्षण करायचं आहे, मग नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करायचं आहे आणि मग सार्वजनिक संपत्तीचं रक्षण करायचं आहे. तर ड अ क आणि ब, संविधानाचा सन्मान करणं पहिलं मूलभूत कर्तव्य आहे. भारताच्या सार्वभौमाचं रक्षण करणं 3रं, नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करणं 7वं आणि सार्वजनिक संपत्तीचं रक्षण करणं 9वं मूलभूत कर्तव्य या ठिकाणी आपल्याला असल्याचं दिसतंय. ओके, समजलं. चलो आगे बढो सैनिको. पुढचा प्रश्न बघा, मूलभूत कर्तव्य कुठलं नाही ते तुम्हाला शोधायचं आहे. डायरेक्ट मी तुम्हाला उत्तर सांगतो. तर पंचायत राजची स्थापना करणं हे 73वी घटनादुरुस्ती किंवा कलम 40 म्हणजेच DPSPशी संबंधित असणारं हे वाक्य आहे, पंचायत राजची निर्मिती करणं. त्याच्यामुळे पर्याय 4 जे आहे तर ते मूलभूत कर्तव्य नाही, वरची 3 मूलभूत कर्तव्य आहेत. पुढचा प्रश्न बघा, योग्य क्रम लावा. अजून एकदा मूलभूत कर्तव्यांचा योग्य क्रम लावायचा आहे. राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा सन्मान करणं. पहिल्यांदा काय करायचं आपण,
राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा सन्मान करायचा आहे. कुठं कुठं पहिल्यांदा आहे, चला सगळीकडेच आहे, त्याच्यामुळं तिथं काय आपल्याला टुक्का मारता येत नाही आहे. मग आपल्याला भारताच्या सार्वभौमाचं रक्षण करायचं आहे. मग नंतर कुठं कुठं पहिल्यांदा आहे, म्हणजे हे 2 ऑप्शन गेले, 2 आणि 4 राहिलं. मग सार्वभौमाचं रक्षण केल्यानंतर मग आपल्याला नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करायचं आहे. मग कुठं आहे बघा, म्हणजे हे गेला, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ड क आणि ब. ओके, बघा तेच पॉईंट पहिल्यांदा येतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे पहिल्यांदा राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा सन्मान इथनं सुरुवात करा. मग त्याचा सन्मान केल्यानंतर मग सार्वभौमत्वाचा सन्मान करायचा आहे किंवा रक्षण करायचं आहे, येतं का लक्षात. मग त्याच्यानंतर पर्यावरणाचं रक्षण करायचं आहे आणि मग सर्वात शेवटी आपल्याला सार्वजनिक संपत्तीचं रक्षण करायचं आहे. आणि मग 11 आपल्याला काय आहे, हे 6 ते 14तल्या पोरांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यायची. ओके, आलं लक्षात. ड क आणि ब पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत कोणतं मूलभूत कर्तव्य समाविष्ट नाही सांगायचं आहे. मतदान करणं हे काय कर्तव्य समाविष्ट नाही आहे, ते येणाऱ्या काळात होण्याची शक्यता आहे, ते व्हायला पाहिजे असं तर मी या मताचा आहे. पुढचा प्रश्न, मोठं वाक्य दिलं आहे तिथं, वर्मा समिती. बघा मी सुरुवातीला सांगितलं होतं वर्मा समिती, आणि या वर्मा समितीवर जे आहे तर यांनी या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. वर्मा समिती जे आहे तर सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला विचारलं होतं की तुम्ही मग आम्हाला सांगा की काय कर्तव्याबाबत तुम्ही काय करताय. मग त्यावेळेला केंद्र सरकारनं जे आहे तर सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश आणि राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष न्यायमूर्ती जगदीश शरण JS वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली 21 जुलै 1998 रोजी एक समिती गठीत केली होती. आणि मग ऑक्टोबर 1999 या समितीनं आपला अहवाल जो आहे तर तो केंद्र सरकारला दिलेला होता. तर या म्हणजे हे जी कर्तव्यविषयाच्या वर्मा आयोगाने केलेला आहे, खाली नमूद केलेल्या मूलभूत कर्तव्यापैकी कोणत्या मूलभूत कर्तव्याचा उल्लेख या संदर्भात समितीने केलेला आहे. म्हणजे तुम्हाला वर्मा समिती माहीत असली पाहिजे, आणि वर्मा समितीने जी 12 गोष्टी या मूलभूत कर्तव्यासंबंधी ज्या सांगितल्या होत्या तर त्या तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. तर याच्यातलं काय करायचं आहे, कुठली शिफारस किंवा उल्लेख वर्मा समितीने केलेला होता ते तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. तर याचं उत्तर मी तुम्हाला डायरेक्ट सांगून देतो. पर्याय क्रमांक 3 नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करून त्यात सुधारणा करणं हे एक महत्त्वाचं आहे, आणि बाकीचे सगळं अगोदरच मूलभूत कर्तव्यात होतं. 11 कुठल्या कुठल्या गोष्टी वर्मा समितीने सांगितल्या होत्या. 12. पहिला आहे सर्वसाधारण जागृती आणि सदविवेक. दुसरं, अंमलात असलेल्या योजना व कार्यक्रमाचा अधिकाधिक लाभ घेणं. तिसरं, पर्यावरणाचं रक्षण आणि सुधारणा. चौथं, शालेय अभ्यासक्रमाप्रती पुनर्अभिमुख दृष्टिकोन. 5वं, लिंगभावात्मक पूर्वग्रह दूषितपणाचं निराकरण. 6वं, शिक्षक आणि शिक्षण कार्यक्रमाची पुनर्अभिमुखता. 7वं, उच्च आणि व्यावसायिक शिक्षणामध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करणं. 8वं, पंचायत ते संसदेपर्यंत लोकप्रतिनिधींचं शिक्षण. 9वं, लोकप्रशासन आणि सनदी सेवक. 10, प्रशासन आणि न्याय. 11, व्यापार आणि उद्योग. आणि 12, प्रसारमाध्यम. तर ह्या 12 घटकांना न्यायमूर्ती वर्मा समितीने मूलभूत कर्तव्यांबद्दल बोललेलं होतं. 1998ची ही समिती आहे, ही केंद्र सरकारने नेमली होती, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना झाडल्यानंतर. ओके, दॅट्स इट. आणि ऑक्टोबर 1999 या वर्मा समितीनं आपला अहवाल जो आहे तर तो केंद्र सरकारला सादर केलेला आहे. ओके, हे झालं याचं परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण. पुढचा प्रश्न, राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा केलेला समावेश लोकशाहीच्या यशासाठी कसा लाभदायक आहे. ओके, PSI मेन्सचा प्रश्न आहे आणि तुम्हाला सांगायचं आहे कसा लाभदायक आहे. इथं तुम्हाला वाक्य दिलेले आहेत आणि याच्यातून तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला डायरेक्ट सांगतो, कारण प्रश्न खालीवर झाला आहे. हे सर्वच्या सर्व बरोबर आहे. ओके, म्हणजे बघा, समावेशामुळे सुसंस्कृत समाजातील नागरिकांमध्ये नागरिक जाणीव विकसित होईल. बरोबर आहे. याशिवाय ही कर्तव्य मूलभूत हक्कांना पूरक आहेत, हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यानंतर जेव्हा राज्यघटना सामाजिक आर्थिक पर्यावरणाचं उद्दिष्ट बाळगते तेव्हा नागरिकांनी किमान शिस्त पाळली पाहिजे. बरोबर आहे, शिस्त तर पाळलीच पाहिजे, ती गरजेची आहे. आणि राज्याच्या आणि व्यक्तीच्या कल्याणासाठी नागरिकांनी कर्तव्य मान्य केलीच पाहिजेत, हेही बरोबर आहे. म्हणजे चारीच्या चारी विधानं जी आहेत तर ती या ठिकाणी आपल्याला मूलभूत कर्तव्यांचा राज्यघटनेत समावेश लोकशाहीच्या यासाठी कसा लाभदायक आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला तिथं महत्त्वाचे असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. चारीच्या चारी विधानं इथं आपल्याला बरोबर असल्याचं दिसतंय. ओके, समजलं. चलो, पुढचा प्रश्न, मूलभूत कर्तव्याबाबत योग्य क्रम लावा. पुन्हा एकदा योग्य क्रम लावायचा आहे. पहिल्यांदा काय करायचं आहे, राष्ट्रगीताचा सन्मान करायचा आहे. ओके, आलं लक्षात. त्याच्यामुळं ब 1 नंबरला येईल. ब कुठे 1 नंबरला आहे,
ड गेला, 1 गेला, 4 गेला, राहिलं 2 आणि 3. मग राष्ट्रगीताचा सन्मान 1 नंबरला करायचा आहे. मग त्याच्यानंतर काय करायचं आहे, सार्वभौमत्वाचं रक्षण करायचं आहे. म्हणजे अ येईल 2 नंबरला, म्हणजे ब आणि अ दोन्ही ठिकाणी आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, वैज्ञानिक दृष्टी अवलंबायला आहे, म्हणजे 3 नंबरला. आणि मग सार्वजनिक संपत्तीचं रक्षण करायचं आहे, हे 4 नंबरला. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे आहे तर याचं बरोबर उत्तर आहे. ओके. राष्ट्रगीत पहिल्यांदा दिसलं की लक्षात ठेवायचं ते पहिल्यांदा आहे आणि मग सार्वभौमत्व आहे. येतं का लक्षात? आणि मग सर्वात शेवटी काय आहे, शिक्षण. त्याच्यावर काय आहे, संपत्तीचं रक्षण. त्याच्यावर काय आहे, वैज्ञानिक दृष्टी. आलं लक्षात? पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी भारतीय नागरिकांचं कोणतं मूलभूत कर्तव्य नाही म्हटलंय? नाही. देशाचं संरक्षण करणं आहे. नियमित कर भरणं हे काय मूलभूत कर्तव्य नाही आहे. हे आपण काय लोक कर चुकवतात वगैरे, नाही चुकवायला पाहिजे, ते चुकीचं आहे. ओके. पुढचा प्रश्न की जो मोस्ट अवेटेड प्रश्न होता, भारतीय राज्यघटनेतील व्यक्तीच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे? हे मी मुद्दाम तुम्हाला सुरुवातीला सांगितलं नव्हतं, कारण मला माहीत होतं की असा एक प्रश्न इथं येण्याची शक्यता आहे, म्हणजे आलाय, कारण हे मी प्रश्न अगोदर वाचलेले होते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे काय, USSR, सोव्हिएत रशिया. आता ती रशिया आहे, कारण 1991ला त्यांचं विभाजन झालं आणि नवीन 15 देशांची निर्मिती झाली. 1989ला ती प्रोसेस सुरू झाली होती. 91मध्ये विभाजन, नवीन 15 देशाची निर्मिती रशियासह, बरोबर. आणि त्याचं ही जी आपण मूलभूत कर्तव्य आहेत तर ती USSR, तत्कालीन सोव्हिएत रशियाकडून घेतलेली आहेत. UK कडून काय घेतले, कायद्याचं राज्य. फ्रान्सकडून काय घेतले, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. अमेरिकेकडून काय घेतले, मूलभूत हक्क. ओके, समजलं, आलं लक्षात? चलो आगे बढूया. पुढचा प्रश्न, मोठं वाक्य दिले आणि काय केले त्याच्यातलं वाचून बघूया. भारतीय राज्यघटनेत नमूद मूलभूत कर्तव्यामध्ये नमूद असे अंतर्भूत असला तरी खालील विधानामधील काही शब्द विशेषत्वाने नमूद नाहीत, ते जादाचे नमूद केले आहेत. अशी खालीलपैकी कोणती विधाने आहेत? ओके, कोणती विधानं आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत. बघा, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत व देशातील कायद्याचा आदर करणं, बरोबर आहे का? बरोबर आहे का? हे बरोबर आहे. स्त्रियांच्या व बालकांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणं, बरोबर आहे का? बरोबर आहे. सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचं रक्षण करणं, बरोबर आहे का? बरोबर आहे. 8व्या वर्गापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं, म्हणजे 6 ते 14, म्हणजे बरोबर 8वा वर्ग येतो तिथे, यात 8वी, हेही बरोबर आहे. म्हणजे अ, ब आणि क आणि ड हे 4चे 4 वाक्य आहेत तर ते बरोबर आहेत. त्याच्यामुळे याचं उत्तर असायला पाहिजे पर्याय क्रमांक 4. सर्व विधानं बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश डॅश डॅशच्या शिफारशींवरून करण्यात आला. 1976च्या सुवर्णसिंग समिती, नॉट सूरज सिंग, सवर्णसिंग म्हणा, ते असं आहे ॲक्च्युली, सवर्णसिंग, ते स्वर्णच आलं तर ते सुवर्णच म्हणा, बरोबर. 1976ची समिती काँग्रेसने नेमली होती, पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचं कलम 51 कशाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 1 मूलभूत कर्तव्य. 51 भाग 4A किंवा अ. ओके. 10वा मूलभूत कर्तव्यांचा समावेश केव्हा करण्यात आला? 1976ला. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं संविधानाचं कलम भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे? 51A, पर्याय क्रमांक 3 किंवा अ किंवा क, काहीही म्हणा, ते बरोबर आहे. पुढचा प्रश्न, मूलभूत कर्तव्यांच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा आणि चुकीचं विधान ओळखायचं आपल्याला. मूलभूत कर्तव्य नागरिकांना शिक्षित करण्याची भूमिका बजावतात, बरोबर आहे का? बजावतात. हक्क कर्तव्यासोबत निगडीत असलेच पाहिजेत, बरोबर आहे. कर्तव्य स्वतःहून लागू होत नाहीत. ओके, स्वतःहून लागू होत नाहीत. अशा प्रकारची कर्तव्य साधारणतः पाश्चात्य उदारवादी देशांच्या राज्यघटनेत आढळतात. नाही, ही सगळीकडेच आढळतात. म्हणजे ही काय सगळीकडे आढळत नाही आहेत, ही काही ठराविक देशात आढळतात. त्याच्यामुळे ड जे आहे तर ते चुकीचं या ठिकाणी आपल्याला उत्तर असल्याचं दिसतं. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बरोबर. चुकीचं विधान आहे अ, ब आणि क बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश राज्यघटनेत करण्यात आला? घटनादुरुस्ती 42वी घटनादुरुस्ती 1976, 44वी घटनादुरुस्ती 1978नी जो काय होता संपत्तीचा हक्क तो काढला आणि कायदेशीर हक्क बनवला. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 42वी घटनादुरुस्ती 1976. पुढचा प्रश्न आणि हा शेवटचा प्रश्न असायला पाहिजे,
भारतीय राज्यघटनेच्या कलम डॅश डॅशमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख आहे. कुठं? कलम 51 अ किंवा 51 ए किंवा 51 क. ओके, ह्या तिन्हीचा अर्थ एकच आहे. अशा रीतीनं हे भारतीय राज्यघटनेमध्ये 42व्या घटना दुरुस्ती 1976 नुसार जी 10 मूलभूत कर्तव्य आणि 2002च्या 86व्या घटना दुरुस्तीनुसार जे 1 मूलभूत कर्तव्य असे टोटल 11 मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलेली आहेत. त्या 11 मूलभूत कर्तव्यावरच्या 60+ प्रश्नांचं म्हणजे की जे 2011 पासून 2025 पर्यंत विचारण्यात आले होते, तर त्या सर्व प्रश्नांचं अचूक उत्तरासह परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण जे आहे तर ते आपण या लेक्चरमध्ये केलेलं आहे. लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉन दिली ती प्रेस करा, जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. ओके, समजलं? जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुर्तास आता आपण इथं थांबूया. लेक्चर कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. याशिवाय जर का तुम्ही VGS ई-स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन झाला नसाल तर सध्या आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, यूट्यूब, टेलिग्राम या 5 सोशल मीडियावरती उपलब्ध आहोत. या 5ही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VGS ई-स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.